माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या ठिकाणी संसदेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती पाठिंबा देण्याकरता बोलत असताना बालिश बुद्धी ज्यांना संबोधलं गेलं ते राहुल गांधी यांनी काही सदस्यांना भडकावून वेलमध्ये जाण्यास सांगितलं, गोंधळ घालण्यास सांगितलं। मला ती संसदेतला त्यांचा हा प्रकार पाहून महानगरपालिकेतल्या सर्वसाधारण सभा आज आठवली। काही जण प्रसिद्धी करता आणि मीडियामध्ये येण्याकरता अशा पद्धतीने वृत्ती करत असतात। हे संसदेचं सर्वोच्च सभागृह आहे, भारतीय सरकारचं, नागरिकांचं सर्वोच्च सभागृह आहे। अशा ठिकाणी राहुल गांधींसारख्या मोठ्या नेत्याने, मी त्यांना खूप मोठा नेता समजायचो, विरोधी पक्ष नेता समजायचो, पण जे आत्तापर्यंत त्यांना जे पप्पू म्हटलं जायचं आणि जे बालिश बुद्धी म्हटलं जायचं ते खरोखर त्याला अगदी मिळतं जुळतं असं व्यक्तिमत्व मला समजलं, ते दिसलं। कारण काय विरोधी पक्ष नेता पंतप्रधानांचं भाषण त्यांनी ऐकायला पाहिजे होतं आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यावरती प्रतिक्रिया द्या तुम्हाला जर द्यायचे, पण भाषण होऊ नये म्हणून वेलमध्ये जाण्यास सांगणं, लोकांना गोंधळ करण्यास सांगणं हे विरोधी पक्ष नेत्याचं काम नाही। त्यापेक्षा आमच्या महानगरपालिकेच्या सभा चांगल्या चालतात, त्या ठिकाणी विरोधी पक्ष त्यांची भूमिका चांगल्या पद्धतीने मांडतो। आज एक बालिश बुद्धीचा विरोधी पक्ष नेता या देशाला मिळालेला आहे, याच्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे आणि लोकांना भडकवलं, लोकांना वेलमध्ये जाण्यास सांगितलं विरोधी पक्षनेत्याच्या सदस्यांना आणि स्वतः हा माणूस निघून गेला। तुम लढो हम कपडा संभालता है, अशी परिस्थिती राहुल गांधी यांनी आज सभागृहात केली। या उलट राहुल गांधींचं भाषण सुरू होतं तेव्हा आम्ही सत्ताधारी पक्षाचे सर्व खासदार शांतपणे ते भाषण ऐकत होतो। एवढा तरी दिलदारपणा असावा, परंतु तुम लढो हम कपडा संभालता है अशा पद्धतीने राहुल गांधी आज सभागृहात वागले। विरोधी पक्षाच्या खासदारांना बोंबाबोंब करायला लावली, वेलमध्ये जाऊन घोषणाबाजी करायला लावली। 2-2.5 तास ते सर्व खासदार विरोधी पक्षाचे त्या ठिकाणी गोंधळ घालत होते, परंतु माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी 2.5 ते 3 तास भाषण त्या ठिकाणी सुंदरपणे, जोरदारपणे केलं आणि आपली भूमिका मांडली आणि राहुल गांधी निघून गेले। नरेंद्र मोदी म्हणाले की मित्र पक्षांना काँग्रेस संपवलं, त्यानंतर काँग्रेसकडून एक ट्विट करण्यात आले आणि त्यांनी म्हटलं की पॅरासाईट कोण आहेत, तर त्यामध्ये शिवसेनेचा संदर्भ दिला आहे। महाराष्ट्रात शिवसेना भाजप संपवायला निघाला आणि एकनाथ शिंदेचा फोटो टाकला। आता त्या ठिकाणी माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी उदाहरणासह त्या ठिकाणी दाखवून दिलं आणि महाराष्ट्रात शिवसेना संपवण्याचं काम भाजपने कशावरनं केलं। उलट एक सच्चा शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदावरती नेऊन बसवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या मदतीने झालेलं आहे। जी शिवसेना, जे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार उद्धव ठाकरे विसरले होते, उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शरद पवारांच्या वळचणीला जाऊन बसले होते आणि शिवसेना त्यांच्याकडे गहाण टाकली होती। ती शिवसेना मूळ तत्वावर आणण्याकरता, हिंदुत्वाचा भगवा झेंडा जो शिवसेनेचा आहे तो तसाच कायम ठेवण्याकरता भारतीय जनता पार्टीने आम्हाला मदत केलेली आहे, संपवलेली नाही आहे। त्या ठिकाणी एका सर्वसामान्य प्रामाणिक सच्चा कार्यकर्त्याला एक रिक्षावाला आमदार झाला होता, त्या आमदाराला त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदावर बसवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या मदतीने झालेलं आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।